हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्टँडर्ड 4थचं ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपमधला सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट्स. ओके, तर हा जो चॅप्टर आहे तो आपल्याला 5th स्टँडर्डला पण आहे. खूप सारे क्वेश्चन्स मुलांना असतात की मॅम समजताना ते पटकन समजतं, इझी आहे, पण जेव्हा आपण क्वेश्चन्स एखादा वाचतो तेव्हा ते पटकन कळत नाही. सो काय करायचं, तर एक सिम्पल गोष्ट काही एक्सप्लेन करते मी, ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा. समजा एक नंबर आहे तुमचा 250768. ओके, हा आपला डिजिटचा नंबर आहे, काही एक 6 डिजिटचा नंबर आहे. ओके, नाव याच्यामध्ये पहिली तर गोष्ट तुमची प्लेस व्हॅल्यू, ज्याच्या नावातच असतं सगळ्या गोष्टी. प्लेस म्हणजे ते ठिकाण, तो कोणत्या ठिकाणी आहे ते, ती जागा असं म्हणालं तरी चालेल, किंवा तो कोणत्या ठिकाणी आहे. दॅट मीन्स हा आहे युनिट, हा टेन्स, हा 100, हा 1000, हा 10,000 अँड देन सो ऑन, लॅक, 10 लॅक अँड सो ऑन. ओके, तर आता तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाईल की 7चा प्लेस व्हॅल्यू काय. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. ओके, 7ची प्लेस व्हॅल्यू, मग 7 जिथं आहे तो पहिल्यांदा 7 लिहून घ्यायचा आणि त्याच्यासमोर किती डिजिट्स आहेत तेवढे डिजिट 0 द्यायचे. ठीक आहे, दिस इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. दिस इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. नाव व्हॉट इज द फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे काय, चेहरा. ओके, फेस म्हणजे काय, चेहरा. व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ 7. ओके, हा क्वेश्चन आहे. बघा इथे आपल्याला 7 इथे आहे, 1000च्या घरामध्ये आहे, 1000च्या प्लेसमध्ये आहे, तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू 7ची काय मिळणार आहे, 7 लिहायचा आणि त्याच्यासमोर किती डिजिट्स आहेत तेवढे झिरोज देत जायचे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू. ज्या ठिकाणी तो आहे त्याच्यासमोर तेवढे झिरोज द्यायचे. नाव सेकंड वन थिंग, फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे चेहरा. 7 जसा दिसतो तशी त्याची फेस व्हॅल्यू असते. दॅट मीन्स इथे 2ची फेस व्हॅल्यू 2च येणार, 5ची फेस व्हॅल्यू 5च येणार, 0ची 0च येत असते, 7ची 7च येणार, 6चा 6च येतो आणि 8चा 8 येतो. बट माय क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द फेस व्हॅल्यूज ऑफ 2, 5, 0, 7, 6 अँड 8. ठीक आहे, लेट्स कन्सिडर. बघा 2ची फेस व्हॅल्यू काय येणार तुमची, 2च्या समोर किती डिजिट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5. सो 5 झिरोज आर देअर. ओके, 5च्या समोर किती झिरोज आहेत ते काउंट करायचं आणि तेवढे झिरोज देऊन टाकायचे. दिस इज द फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ 5. लक्षात ठेवा, 0ची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू सेमच येते, दॅट मीन्स 0. ऑल राईट, अगेन इथे 7ची आपण एक्सप्लेन केली. 7च्या समोर किती डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स, सो 2 झिरोज. तो प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 700. 6ची 60 येणार, 8ची 8च येणार. ऑल राईट, आता ही फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू तर सगळ्यांना कळालेली आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं आहे. प्लेस म्हणजे ठिकाण, तो कोणत्या ठिकाणी आहे त्याला म्हणायचं प्लेस व्हॅल्यू, आणि फेस व्हॅल्यू म्हणजे तो जो नंबर आहे तोच नंबर, त्याचा फक्त चेहरा, त्याचे बॅकग्राऊंड वगैरे काहीही चेक करायचं नाही आहे आपल्याला. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की आता समजा तो मगाशी जो क्वेश्चन होता तोच मी घेते, 250768. ओके, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सम काढा कोणाचं, व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ 7चं. मग काय करायचं, सम इज नथिंग बट व्हॉट, ॲडिशन. खूप सारी मुलं याच्यामध्ये फसतात. सो लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दाचा काही ना काहीतरी अर्थ असतो. सो समचा अर्थ आहे ॲडिशन. आता प्लेस व्हॅल्यू कोणाकोणाच्या काढायच्या सांगितलं तुम्हाला, 5ची एक आणि 7ची एक. सेम ॲज 5ची प्लेस व्हॅल्यू काय येते, 5च्या समोर हाऊ मेनी डिजिट्स आर देअर, 1, 2, 3, 4. सो 4 झिरोज. प्लस ॲडिशन, सम काढायची आपल्याला कोणाची, प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ 7ची. सो याचं आन्सर तुमचं स्क्रीनवर जे दिसतंय ते आहे 50700. ऑल राईट, नाव नेक्स्ट थिंग त्यांनी, आता हे बाकीचे सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सम इज नथिंग बट युअर ॲडिशन. नाव डिफरन्स इज नथिंग बट युअर सबस्ट्रॅक्शन. ओके,
अँड थर्ड वन थिंग, प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय असं तुमचा मल्टिप्लिकेशन. ओके, ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला सम काढायला सांगू देत, डिफरन्स काढायला सांगू देत आणि प्रोडक्ट काढायला सांगू देत, तुम्ही इझिली काढू शकता. नाव नेक्स्ट वन थिंग, अजून एक सम आहे आपल्यासाठी ज्याच्यामध्ये मुलं फार फसतात. तर ते सम बघा काय आहे. 9th नंबरचं सम मी घेतलेलं आहे. तर ते सम असं आहे, 6 स्टार 3 9 स्टार इज द गिवन नंबर. ओके, हा नंबर आपल्याला दिलेला आहे. द डिजिट ॲट द प्लेस ऑफ स्टार. स्टारच्या जागी जे काही डिजिट्स असतील, हे 2 स्टार आहे तिथे आपल्याला स्टारच्या जागी जो काही डिजिट असेल तो सेम असेल. पहिली तर गोष्ट त्यांनी सांगितलंय तो सेम असेल. दुसरी गोष्ट त्याचा डिफरन्स, डिफरन्स इन द सेन्स सबस्ट्रॅक्शन. कोणाची? प्लेस व्हॅल्यू ऑफ स्टारची. आता इथे 2 डिजिट्स दिसतात आपल्याला, त्या 2 डिजिट्समधल्या प्लेस व्हॅल्यूच्या डिफरन्सची जी काही व्हॅल्यू येत असेल ती 1998 येणार. ऑल राईट, तर आपल्याला स्टारची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फार इझी क्वेश्चन आहे हा. हे जे काही नंबर त्यांनी तुम्हाला दिलेला आहे 6 स्टार 3 9 स्टार, हा फक्त फसवण्यासाठी नंबर दिलेला असतो. आपल्याला फक्त घेणं देणं असं ते फक्त 2 स्टारशी. ओके, आता हे जे 2 स्टार्स दिलेले आहेत, पहिली तर गोष्ट एक स्टार आहे तुमचा 1000 प्लेसला आणि दुसरा आहे युनिट प्लेसला. त्याचा डिफरन्स किती येतो? 1998. म्हणजे सबस्ट्रॅक्शन किती येतं तुमचं? 1998. आता 1 जर घेतला, बघा 1 जर घेतला तर त्याचं फर्स्ट प्लेस व्हॅल्यू काय येणार? 1 आणि त्याच्या पुढे 3 झिरोज, 1 2 3 झिरोज. आणि सेकंड वन येणार तुमचा, मायनस करायचा इथून 1. सो याची तर आन्सर तुमचं 1998 येणार नाही आहे. सो 1 कॅन्सल झाला. ऑल राईट, समजतंय? 1 कॅन्सल झाला. नाव कन्सिडर 2 आणि त्याच्यासमोर किती झिरोज असणार आहेत तुमचे? 1 2 3 झिरोज. सो 1 2 3 मायनस 2, याची जे काही सबस्ट्रॅक्शन येते ते आपली 1998 येते. सो आपला आन्सर काय येणार आहे? नंबर 2, ऑप्शन नंबर 2. सेम ॲज खूप सारे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत. त्यातला कुठला जरी तुम्हाला समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण एक्सप्लेन करू. ऑल राईट, थँक्यू.